सर्वात उच्च उपाय तो तर अ, दादाजींनी सांगितलंय. दादाजी म्हणायचे की जेवढं हे जे ज्ञान आहे, मी शुद्धात्मा आहे. रिअलमध्ये तुम्हाला शुद्धात्म्याचं ज्ञान मिळालं तर रिलेटिव्हमध्ये पॉझिटिव्हिटी खूपच वेगाने, खूप लवकर यायलाच लागते. रिअलमध्ये तुम्ही शुद्धात्मा झालात तर रिलेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह व्हायला वेळ नाही लागत. आपण निश्चय करायचा. नाहीतर बुद्धीच्या साहाय्याने निगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीत जाणं खूपच डिफिकल्ट आहे. आणि प्रकृतीत राहून नेगेटिव्हिटीमधून पॉझिटिव्हिटीत येणं खूपच अवघड कार्य आहे. पण बघा, पण ज्ञानजागृतीमध्ये आलात तर वेगाने पॉझिटिव्हिटीमध्ये जाल. निरुमांच्या बरोबर आयुष्यभर आमच्यासारखे कित्येक 100 भगिनीबाई होते. सगळे ब्रह्मचर्याचं पालन करायची भावना असणारे. शिवाय सर्वांची वेगवेगळी प्रकृती, वेगवेगळ्या गावामधले, वेगवेगळ्या स्वभावाचे. कोणी कमी आहे, कोणी जास्त आहे, कोणी आग्रही होता, कोणाला मोह होता, सगळ्या प्रकारचे. पण सगळ्यांमधली पॉझिटिव्ह काय आहे ते पाहून त्यांना प्रेरित केलं आणि प्रवृत्तीनुसार त्यांना सर्वांना कार्य वाटून दिलं की तू हे काम कर. तुझी प्रवृत्ती, त्यांना हे स्वतःला कळायचं की यांच्या प्रवृत्तीमध्ये पॉझिटिव्ह आहे. आणि मग एवढ्या प्रोत्साहन द्यायच्या की त्यामुळे त्या पॉझिटिव्हिटीच्या आधारे त्याची प्रगतीही व्हायची आणि निगेटिव्हिटी तो स्वतः बाजूला सारायचा. निगेटिव्हिटीला कधी डिस्टर्ब केलं नाही, आक्षेप घेतला नाही, चूक काढली नाही, फक्त पॉझिटिव्हिटीलाच प्रोत्साहन दिलं. त्यामुळे एक एक ब्रह्मचारी भाऊ सगळे डिपार्टमेंट हँडल करू शकतो. एवढं सर्वांना प्रगती सर्वांची त्यामुळेच होऊ शकली. कित्येक भगिनी आहेत त्या दादाजी निर्माणकडे आल्या होत्या, सर्वांना पॉझिटिव्हिटीमधूनच प्रोत्साहित केलं, निगेटिव्हिटीचा समभावाने निकाल केला. त्यामुळे हळूहळू एकेकाची शक्ती प्रगट होत होत खूप सारं जगत कल्याणाचं काम करायला सगळे तयार झाले. म्हणूनच ही आपण जागृती ठेवायची की निगेटिव्हिटीमुळे निगेटिव्हिटी तर दिसणारच आहे. बघा, हां, आता 3 प्रकारचे निगेटिव्हिटी आहेत बघा, 7 पॉझिटिव्ह बघा, जाणा. पण निगेटिव्हिटीला टच नाही करा, पॉझिटिव्हिटीला प्रोत्साहन द्या. जेवढं सकारात्मकतेला प्रोत्साहन देत जाल आपोआप तेवढा रिझल्ट चांगलाच येत जाईल. समोरच्यालाही खूप आनंद होईल की नाही, माझ्यातल्या सकारात्मक प्रवृत्तीला अप्रिशिएट केलं, नकारात्मकतेला डिवचलं पण नाही. त्याला वाटतं की इथे ही निगेटिव्हिटी आहे, ती माझी चूक आहे, तो स्वतःतली काढून फेकून देईल. तसं मुलांच्या बाबतीत आईवडिलांनी लक्ष द्यायला हवं, ह्यांच्यात काय पॉझिटिव्ह आहे, त्याला प्रोत्साहन द्यायचं. दादाजी तर म्हणायचे, मी 100 निगेटिव्ह असतील तरी एकतरी पॉझिटिव्ह शोधून काढणारच. एक माणूस दादाजींना म्हणाला की हा टकराव टाळा, हा जो सब्जेक्ट, हे जे पुस्तक तुमच्याकडे आहे, तो माणूस दादाजींकडे आला, त्याचे सारा दिवस सर्वांबरोबर खटके उडायचे बघा. सगळे लोक त्याच्याविषयी निगेटिव्ह बोलायचे. हा माणूस असा आहे, रेल्वे ऑफिसमध्ये यायचा पार्सल घ्यायला, त्या पैशाचं पेमेंट नाही करणार, भांडण करेल, असा आहे तसा आहे, पैसेच देत नाही, दुरुपयोग करतो. दादाजींनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, मग अभ्यास केला की त्यात खरं काय आहे. मग हळूहळू शोधून काढलं की हा माणूस मान द्यावा म्हणून कोणालाही पैसा देत नाही, आणि जर पैसे वाचले तर सर्वांना चहा पाणी द्यायचा तो. सगळे लोक म्हणायचे, नाही तुम्ही खूप चांगले आहात, मजा आली. म्हणजे तो मान खाण्यासाठी एवढं सगळं करतोय. नाहीतर माणूस खोटारडा नाही आहे, चोरी, पैशांचा विश्वासघात करणारा नाही आहे. खूप सारे त्याच्यातले पॉझिटिव्ह शोधले. म्हणजे या प्रवृत्तीनुसार जे काही कार्य आहे त्याच्या मागचं ते निरीक्षण दादाजींनी शेवटी शोधून काढलं आणि याच्यात मग हे पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्हिटीलाच प्रोत्साहन दिलं. त्यामुळे तो त्या चुकांमधूनही बाहेर पडला आणि नंतर मग हळूहळू सांगायचा की मी तर किती वाईट माणूस होतो, मला दादाजींनी माणूस बनवलं. म्हणजे बघा, आता हे एक टेक्निक आहे. स्वतः तर पॉझिटिव्हिटी सातत्याने ते राहायचे आणि मग पॉझिटिव्हच सातत्याने पाहायचे. समजा मला काही हवं असेल, माझी अपेक्षा आहे, मला काही मोह आहे, मला काही विषयविकारांची अपेक्षा आहे, मला कधी बघा धन हवं आहे, मान हवं आहे, तरच मला निगेटिव्ह दिसेल. दादाजी सांगायचं, जन्मापासून मला काही नकोच होतं. आयुष्यात मला या संसारातली कोणतीही विनाशी गोष्ट नकोच होती. मला पाहायचं होतं, जाणून घ्यायचं होतं, निरीक्षण करायचं होतं. आणि माझा कधी लॉस झाला, कधी काही नुकसान सुद्धा झालं तर त्याचं मला दुःख नाही व्हायचं. मी अभ्यास करायचो. शेवटी पॉझिटिव्हली अभ्यास करता करता व्यवहार, ज्या कोणी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्या त्या सगळ्यांमधील पॉझिटिव्हिटीला प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यांची
प्रगती होऊ शकेल, डेव्हलपमेंट होईल असे व्यवहार केले त्यांनी. म्हणजे शिकण्यासारखं हे आहे की रिलेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह राहायचं आहे. संसार व्यवहारात पॉझिटिव्हमध्ये हे सुख मिळेल, निगेटिव्हिटीमधून दुःखच मिळेल. इकडेच सगळे धर्म सकारात्मकताच शिकवतात. मंत्र जप करा, असं करा, सगळे पॉझिटिव्हलाच प्रोत्साहन देतात जेणेकरून माणसाला सुखशांती लाभेल. अधर्म म्हणजे नकारात्मकता, खोटं बोलणं, चोरी करणं, भ्रष्टाचार करणं, दुराचार, व्यभिचार, सगळ्या अधर्माच्याच गोष्टी आहेत. त्यात नकारात्मकताच आहे. सकारात्मकतेत सुख मिळतं. दादाजी बघा म्हणायचेच की ज्यांना संसारात सुखी व्हायचं असेल त्यांनी पॉझिटिव्ह अहंकार बाळगावा. कोणालाही दुःख द्यायचं नाही आहे आणि दुःखी व्हायचंच असेल तर निगेटिव्ह अहंकार बाळगा. स्वतःही दुःखी व्हाल, सगळ्यांना दुःख द्याल, पण मोक्षाला जायचं असेल तर अहंकारातून मुक्त व्हा. आत्म्याचं ज्ञान प्राप्त करा. म्हणजे निगेटिव्हिटीमधून बाहेर पडायचं. 100% बाहेर पडायचं असेल तर रिअलचं आत्म्याचं ज्ञान प्राप्त करा. त्यामुळे हळूहळू निगेटिव्हिटी दूर व्हायला लागेल आणि रिलेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह राहाल स्वतः आणि रिअलमध्ये आत्म्यामध्ये राहू शकाल. नो निगेटिव्ह, नो पॉझिटिव्ह, शुद्ध आत्मा. म्हणजे जेवढी निगेटिव्हिटी आयुष्यातली नष्ट होईल तेवढं जीवन सुखकर होईल आणि आपल्या निमित्तानेही कोणालाही दुःख होणार नाही. शिवाय स्वतःला आत्म्याचं ज्ञान असेल तर परमनंट हॅपीनेसही राहील. आता थोडे काही प्रश्न आले ते घेऊया आपण. लाल, मुंबई. जर आपण निगेटिव्हचा विचार करत राहिलो तर मग तसे संयोग जुळून येतात आणि मग ते निगेटिव्हच होतात जसा आपण विचार केलेला असतो. म्हणजे याचा अर्थ असा तर नाही ना की आपण व्यवस्थित बदलू शकतो. पण व्यवस्थेचं ज्ञान कुठे आहे? व्यवस्थेचं ज्ञान असणारा नकारात्मकतेकडे झुकणार नाही. निगेटिव्ह विचार आला तर बाजूला ठेवेल ते. या लालमध्ये जेव्हा निगेटिव्ह विचार येतात माझे लगेच मला घेणं देणं नाही. माझी तर फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे. अशी ज्ञानामुळे जागृती नसेल तर मग त्याच्यात निगेटिव्ह विचार आले तर तो तन्मायकारच होणार. आणि तन्मायकार होतो ना जेव्हा निगेटिव्ह थॉट्समध्ये, तेव्हा तो व्यवस्थितच्या अधीन नसतो. तो अज्ञानतेच्या अधीन असतो, अहंकाराच्या अधीन. व्यवस्थितला करता मानतच नाही, मीच करताय मानतो. मग व्यवस्थित त्याच्याबरोबर नसतंच. तो स्वतःच करता होऊन दखल देतो आणि त्याची रिॲक्शन त्याच्यावर येते. म्हणजे ज्याला व्यवस्थितचं ज्ञान असणारा तर जागृत आहे. मनात जरी विचार आला तरी ज्ञाता. तू ज्ञेय आहेस, मी ज्ञात आहे. तुझ्यासारखा विचार करणं योग्य नाही. बघा, जे ब्रह्मचर्याचं पालन करतात त्यांच्या मनात विषय विकारांचे विचार ते येतात, पण ते त्यात तन्मायकार नाही होत. ते विचार ते उपटून फेकून देतात. त्याचा रिझल्ट असा येतो की ब्रह्मचर्य सिद्ध होतं. म्हणजे व्यवस्थित ही वेगळी गोष्ट आहे आणि ही निगेटिव्हिटी आणि तन्मायकार होणं ती वेगळी गोष्ट आहे. समजलं आता तुम्हाला? हो, पण यात एक आणखी एक जर काही वेळा परिस्थिती अशी असते की निगेटिव्हच रिझल्ट होणार असतो, तीच अपेक्षा असते. मग पॉझिटिव्ह कसा काय विचार करू शकतो? कारण आपल्याकडे तसा काही बेसच नसतो. हा बेस असतो ना. म्हणूनच दादाजींकडे शक्ती मागतो. 9 कलम म्हणतात, प्रतिक्रमण करतात. पॉझिटिव्ह होण्यासाठी दुसरा उपाय आहे. 1 तास बसून असीम जय जयकार करायचा. दादा मला पॉझिटिव्ह राहण्याची शक्ती द्यावी. शिवाय थोडा ॲनालिसिसही करू शकता. बघा, पॉझिटिव्ह निगेटिव्हचा दोन्हींची लिस्ट बनवा. चला, व्हॉट आर द निगेटिव्ह्ज, व्हॉट आर द पॉझिटिव्ह्ज. आपण पॉझिटिव्ह बरोबर सहमत व्हायचं, निगेटिव्हशी सहमत आपण नाही व्हायचं. त्यामुळे हळूहळू गळून पडेल माझ्यातली निगेटिव्हिटी. मला हे सांगायचं होतं की जर सिच्युएशन होपलेस असेल तर ती होपफुल कशी होऊ शकते? तरी आपण का, बघा डॉक्टर म्हणतात ना आता 4 तास जगणार आहे, तरी आपण निगेटिव्ह नाही करायचं. कारण एखाद वेळेस डॉक्टर जातील पण हा मात्र 4 वर्ष जगेल, कोणास ठाऊक. म्हणजे निगेटिव्ह म्हणजे काय आहे की तुम्हाला माहिती आहे का की 2 मिनिटानंतर काय होणार आहे? नाही. मग का विचार करायचा की असंच होणार आहे? का अंदाज बांधायचा? म्हणजे तीच निगेटिव्हिटी आहे. आपल्याला माहितीच नाही की पुढच्या क्षणी काय होणार आहे. मग पॉझिटिव्ह राहूया ना. हां, राहू शकतो. आणि नसेल राहत आहे तर मग शक्ती मागा. जेव्हा एखादी नाव डगमगायला लागते तेव्हा त्याला सुकाणू लावतात, मग ती स्थिर होते. तसाच मग तो दादाजींचा सुकाणू पकडा, हे दादा भगवान मला शक्ती द्या. मग स्थैर्य तुमचं आपोआप वाढेल, निगेटिव्हिटी गळून पडेल. धन्यवाद. जयश्री शहा. पूज्यश्री, मी 8 महिन्यांची गरोदर आहे.
तर मला असं विचारायचं होतं की प्रेग्नन्सीच्या काळात मनात कधी कधी निगेटिव्ह विचार येतात, तेव्हा स्वतःला आणि बाळाला त्यापासून कसे वाचवायचे? हां, मग नंतर जयश्रीला सांगायचं पॉझिटिव्हली घे. दादा भगवानांचा असीम जय जयकार म्हण. चरणविधी दिवसातून 2 वेळा वाच. 9 कलमं 5-10 वेळा वाच. 2दा कर विधी. असीम जय जयकार म्हण, त्रिमंत्र म्हण, शुद्ध आत्मा, असं सगळं दादाजींच्या आप्तवाणी वाच, निर्माच्या कॅसेट्स व्हिडिओ पहा. त्यामुळे खूपच पॉझिटिव्ह रिझल्ट येऊ शकेल. आणि आशीर्वाद ज्ञान, द्यावा. मुलांना ज्ञान घेऊ द्यायचं, त्यामुळे खूपच पॉझिटिव्ह होय रिझल्ट येईल. पूज्यश्री. हं. आशीर्वाद द्यावा हो, पूज्यश्री. हो. लता परदेशी कुर्ला. दीपकबाई, आपल्याला कोटी कोटी प्रणाम. हं. मी 1 वर्षापासून आपला आणि निरुमांचा सत्संग बघतीये. हं. आमच्या शेजारणीने आम्हाला सांगितलं तर तो मार्ग आम्हाला चांगला वाटला. शिवाय आम्ही आत्मज्ञानी घेतलंय पुण्यात. हं. पण खूप टेन्शन असतं कुटुंबामध्ये वावरताना. त्यात खूप टेन्शन असतं, घाबरल्यासारखं होतं, चिंता टेन्शनमध्ये वाटत राहून राहते. लवकर सॉल्व्ह होतं का? घाबरून जाऊन लवकर सॉल्व्ह होतं का तसंच राहतो प्रॉब्लेम तशीच? तशीच्या तशीच आहे मग स्थिती. का आपलं फुकट टेन्शन? आपण मूर्ख माणूस आहोत, का टेन्शन घ्यायचं? नाहीतरी तशीच परिस्थिती राहणार आहे. हां, त्याऐवजी पॉझिटिव्ह उपाय करा. हे काय? दादा भगवान, मी या फाईलचा समभावाने निकाल करावा अशी शक्ती द्यावी. हां. सर्वांच्यातला शुद्धात्मा पहा, सर्वांकडे प्रार्थना करा. हा व्यवहार आहे, कोणत्याही रागद्वेषात नाही राहायचं आहे, समभावाने निकाल करायचा आहे. क्रोध सुद्धा खूप येतो मला. हो, त्याचं प्रतिक्रमण करून घ्या लताकडून. जय सच्चिदानंद. हां, त्यावर पॉझिटिव्ह उपाय करा. शिवाय हे चरणविधी आहेत, 9 कलमं आहेत, हां, प्रार्थना ते मी आहेत. वाचते. त्यातही पॉझिटिव्ह प्रेरणा देणाऱ्याच गोष्टी आहेत. आणि ते सुद्धा मी दादाजींची कधी कधी पुस्तकं वाचताना त्यात मन नाही, नाही लागत. थोडंसंच वाचायचं, पण मनापासून वाचायचं. म्हणायचं चला तशी परिस्थिती, जास्त विचार करून काही सुधारणार नाहीच आहे. थोडं पेंडिंग ठेवा. 1 तास मी पेंडिंग ठेवते, मला वाचू द्या दादाजींचं पुस्तक. काही वाचलं ना तरी एवढ्याच हव्या मिळतील ज्ञानाच्या, की हां. आतून शांती लाभेल. आणि नियम काय आहे? नाही का, हे लोक पैसे कमवायला किती विचार करतात बघा सगळा दिवस. पण नियम काय की जेवढा पैशांचा विचार बंद कराल तेवढे पैसे जास्त येतील. बघा नाही, जर एखाद्याचं हाड फ्रॅक्चर झालं तर लोक प्लास्टर लावतात. आपण पाहू नाही शकत, काही करूही नाही शकत, कारण त्याकडे लक्ष देणं बंद केलं तर नैसर्गिकपणे ते लवकर भरून येतं. काय करू, कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, कधी होईल, नाही झालं तर काय होईल, काय करू, विचार करत राहिल्याने प्रॉब्लेम डिस्टर्ब होतो. आणि जाणून घेतल्याने, बघितल्याने प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतो. प्रॉब्लेम आलाय, समभावाने निकाल करायचा आहे, आपण दखल दिलीच नाही आणि काय होतं, कसं होणार बघत राहतो, तर मग सॉल्व्ह होतो. हां, निगेटिव्हिटी नाही ठेवायची. नाही झालं तर काय होईल, मी नाही करू शकले तर काय होईल, असं झालं तर काय होईल, पैसे नाही मिळाले तर काय होईल. आणि एवढी वर्ष आपण टेन्शनमध्ये राहिलो तरी जीवनातली एवढी वर्ष गेलीच ना, नाही गेली का? हां, आणखी गेली. जातील. जय सच्चिदानंद. अशोक राजपूत, जळगाव. पूज्यश्री, हे जे रिअल आत्मा आणि हे रिलेटिव्ह आत्मा आणि शरीर, हे तीनही एकत्र आहेत. हं, जसं आपण आपल्या शरीराला एखाद्या आरशात बघू शकतो, हं. तर तसं या रिअल आत्म्याला आणि रिलेटिव्ह आत्म्याला बघायला एखादा आरसा असतो. नाही, समजून घ्यायचं आहे. बघा आता तुमचा प्रश्न आला, अशोक राजपूत मी वाचू शकलो की नाही? हं. अंधारात मी वाचू शकतो असतो का? नाही. म्हणून मी समजून गेलो, लाईट आहे बघा, वाचणारा मी आहे, बघायला हे लेटर आहे, कागद आहे. मग असं आरशात जे दिसतं प्रतिबिंब, ते आरशातलं बघणारा कोण आहे? देह तर नाही बघत, हं. पण देहाच्या आतून तुम्हीच बघता की अशोक मी कसा दिसतो, तर तो रिलेटिव्ह आत्मा आहे. पण प्रकाशाशिवाय दिसेल का काही? नाही. म्हणजे या ज्ञानाच्या ज्ञानरूपी प्रकाश आहे आत्म्याचा, त्याची उपस्थिती आहे. म्हणूनच मी प्रतिबिंब पाहू शकतो अशोकचं. अशोक हे एक शरीर आहे, त्याच्या मागे मी अशोक आहे मानणारा अहंकार, त्याला रिलेटिव्ह आत्मा म्हटलं जातं. आणि त्याच्या मागे मूळ आत्मा आहे जो प्रकाशमान स्वरूपात आहे, ज्ञानस्वरूप. त्यामुळे आपण समजून घ्यायचं आहे की मूळ आत्माही आहे, मी सुद्धा आहे आणि शरीर सुद्धा आहे, अशोक सुद्धा आहे. म्हणजे आणि- 3 आहेत असं मानलं, मग तुम्हाला नाही की यांच्या प्रेझेन्समुळेच मी हे पाहू शकतोय, समजू शकतोय, ह्याचा अनुभव घेऊ शकतोय. आणि जेव्हा हा रिलेटिव्ह आत्मा आणि शरीर जेव्हा निघून जातं मोक्षाला, तर तिकडे जे काही आत्मा असतात ते काय एकमेकांना बघू शकतात? नाही बघत. हा रिलेटिव्ह आत्मा अज्ञानतेमुळे उभा राहिला आहे आणि अज्ञानता नष्ट झाली म्हणजे रिलेटिव्ह आत्माही नष्ट होईल. पण केवळ ज्ञान जेव्हा होतं तेव्हा देहाचे परमाणू आहेत, विचार, वाणी, वर्तन, पण रिलेटिव्ह आत्मा मात्र झिरो होईल केवळ ज्ञान झाल्यावर.
कारण मुळात्मा तर केवल ज्ञान स्वरूप आहेच आहे. ह्याला केवल ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, मला केवल ज्ञानी व्हायचं आहे. मी अज्ञानतेमुळे अशोकला मी आहे मानत होतो. मला ज्ञान आलं, अशोक वेगळा आहे, मी शुद्ध आत्मा आहे. आणि ज्ञान वाढत वाढत केवल ज्ञानाच्या अवस्थेत येईल तेव्हा ते मूळ आत्म्याच्या स्वरूपाशी अभेद्य होऊन जाईल. आणि नंतर जेव्हा सिद्ध क्षेत्रात जाईल तेव्हा दुसऱ्या जगातील अवस्थांना बघू शकेल. पण आजूबाजूला महावीर भगवानांचा आत्मा हा पार्श्वनाथ भगवानांचा आत्मा असं नाही पाहणार. तसं ते जाणून घ्यायची गरजही नाही. सगळेच तिकडे आपल्या आपल्या आनंदात आहेत. त्यातून सगळं ब्रह्मांड स्वतःच्या द्रव्यातून प्रकाशमान होत राहतं. समजा इकडे आरसा ठेवला आहे आरसा, तर त्यात सगळा हॉल दिसेल की नाही? हो, दिसेल. त्यासाठी वेगळं कुठे जायला लागेल कोणाला? नाही. तसा बाजूला दुसरा आरसा असेल त्यातही तसाच सगळा हॉल दिसेल की नाही? हो, दिसेल. मग हा कोणता आत्मा माझ्याजवळ आहे? तिकडे खरं तर सगळेच अमूर्त आत्मा आहेत, एकमेकांना पाहू नाही शकत. आणि साऱ्या ब्रह्मांडात जेवढी जडतत्व आहेत, मूर्त आहे, आणि जी जी 6 विनाशी तत्व आहेत त्यांच्या अवस्था ज्या उत्पन्न होतात त्या स्वतःच्या द्रव्यातून प्रकाशमान होतात. ते सगळं बघू शकतो, जाणू शकतो. आणि बघण्याच्या जाणण्याच्या आनंदात तो राहतो. बाकी आसपास काय होत आहे त्याला त्याची गरज नसते. आणि सगळे एकमेकांबाबत वितरागी बनतात. वितरागी आहेत म्हणजे तिकडे काहीच बोलायचं नाही, नाही, देणं काहीच घेणं नाही. नाही, काहीच नाही. आणि एक प्रश्न असा होता की माझ्या मनात जेव्हा प्रश्न तयार होतो, खूप प्रश्न पडतात, तेव्हा आतूनच दीपकभाई त्याची उत्तरही मिळतात. आता हे कसं काय होतं? ते प्रज्ञाशक्तीचं काम आहे. ते जे ज्ञान दादाजींचं ऐकलंय ना, हा. पुस्तकात वाचलंय, सत्संगात ऐकलंय, प्रत्यक्षात ते सगळं आज साठवलं जातं. आणि प्रज्ञाशक्तीनंतर काही बुद्धीकडून प्रश्न आला की मग ज्ञानाची जागृती येते. आणि जेवढं खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की उत्तर मिळतात. हो, आतूनच ते उत्तर प्रज्ञाशक्तीचंच काम आहे. बरं, ही जी आप्तवाणी 8 पर्यंतच आहे हिंदीमधली, त्यानंतरची नाही बनली तर ती बनेल. 13वी झाली तर मिळाली. पण जर हा. बाकीच्या मिळाल्या तर मिळतील, नक्कीच मिळतील. लवकर मिळाल्या तर बरंच आहे. हो, लवकर मिळेल. तोपर्यंत दादावाणी मराठीमध्ये खूप बनले आहेत. त्याचा अभ्यास करायला घ्या. आणि हळूहळू बघा, मराठी शिकायला सुरुवात करा, समजून सत्संग घ्यायला आम्ही सुरुवात मराठीत करा. कधीतरी बघतो टीव्ही. हा, टीव्हीचा फायदा, कॅसेट्स खूप सगळ्या मिळतील तुम्हाला. व्हिडिओ, जय व्हीसीडी. सच्चिदानंद. पुष्पा खैरमल. मनुष्य योनीमध्ये कर्मफळ आणि कर्मपरिणाम भोगावे लागतात आपल्या साऱ्या माणसांना. बरोबर आणि चूक याची समज सुद्धा मनुष्य योनीमध्येच असते. तरीही जनावर गतीमध्ये काय भोगायला जावे लागते? जनावरांना तर हे ज्ञानही नसते की तो कोणती कर्म भोगण्यासाठी या योनीमध्ये आला आहे. ते नाही मिळणार त्याला ज्ञान. तर इथे मग मनुष्याला तरी कुठे सच्च ज्ञान आहे की मी किती चुका करतोय? नाही का, इथे कोणाला बघा भ्रष्टाचार करतात किंवा कोणाचे पैसे विश्वासघात करून किंवा दगाफटका करून घेतात. असे कोणी असतील आपल्या भूतकाळात, या आपल्या मुंबईत, हिंदुस्थानात असे कोणी असतील? असते. किती 1%, 2% तरी असतील हां. किंवा जास्त असतील. जास्त सुद्धा असू शकतात. म्हणजे त्याला हे असं करावं लागतं का? त्याला माहिती नाही याचा परिणाम मला काय भोगावा लागणार आहे. आता जर दुसऱ्याचं काही हिसकावून घेतलंय तर दुसऱ्या अवतारात 2 पायातून 4 पायात जावं लागेल. आणि नंतर तोंडाला ते बांधणार, थोडं मिळेल खायला त्यावेळी, नाहीतर नाही सुद्धा मिळणार. बघा, जो गुन्हा केलाय त्याचा दंड तर त्याला भोगावाच लागेल. म्हणजे आपल्याला गुन्ह्याचा परिणाम माहिती नसतो आणि आपण गुन्हा करतच राहतो. पण परिणाम माहिती नाही याचा अर्थ परिणाम होणार नाही असं नाही आहे. तो होणारच. परिणाम भोगण्यासाठी जावंच लागेल. पण रिअलायझेशन तर मनुष्याच्या शरीरात असतानाच होते ना. होऊ शकतं. एखाद्या सत्संगात आलात, ज्ञानींना भेटलात, सत्संगातून समज मिळाली तर रिअलायझेशन नक्कीच होईल. आणि चुकीचं वागणं बंद करून टाका. त्याचा परिणाम म्हणजे त्याला समजतं की गुन्हा करायला नको आहे. कोणालाही दुःख दिलं गेलं तर अधोगतीचा हिशोब बांधला जाईल. अगदी नक्की आहे. कोणाला दुःख द्यायचं बंद करा. दुःख दिलं गेलं तर मनापासून पश्चाताप करा. आपल्या चुकांवर जो पश्चाताप करतो त्याची अधोगतीपासून सुटका होते, याची गॅरंटी. ओके, वन मोर क्वेश्चन दीपक भाई. त्यात लिहिलेलं नाहीये पण तरीही मी विचारतेय. सायंटिफिक सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजे संजोग किंवा व्यवस्थित, याला आपण लक म्हणू शकतो का? लक म्हणजे काय? पार्ट ऑफ व्यवस्थित आहे. लक इट सेल्फ प्रूव्ह करतं की हे एखाद्या परसत्तेमुळे, म्हणजे पूर्वकर्माचंच फळ आहे. आवाज लक, अनलक, नशीब, प्रारब्ध सगळं पूर्वकर्माचं फळ आहे, हे प्रूव्ह होतं.
म्हणजे तो सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स मधलाच पार्ट ऑफ द वन ऑफ द पार्ट्स आहे. होल सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स तर खूप मोठं आहे. त्यातून प्रारब्धाचं ते फळ आलंय, लकी आहे असं म्हणायचं. म्हणजे आपणच जबाबदार आहोत नक्कीच, त्यासाठी. 100%. पण आजची जबाबदारी नाही. अज्ञानतेमुळे पूर्वजन्मात जे पाप पुण्य केलं त्याचं फळ, पुण्याचं फळ लक मिळत आहे, पापाचं फळ अनलक आहे. बाकी आजचं कर्मफळ आहे. आज ज्ञान नवीन मिळालं त्यामुळे आपण सुटू पण शकू. धन्यवाद. हां. राम फाटक. जसे क्रोधाचे रूट कॉज असतात तसेच पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचे रूट कॉज असतात का? ते तर सांगितलं ना. कोणी अपमान केला तर नेगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव्ह. पॉझिटिव्ह मान दिला तर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. मोहाचं पोषण झालं तर पॉझिटिव्ह, मोहाचं पोषण नाही झालं तर नेगेटिव्ह. आपल्या विषयविकारांना सहमती मिळाली तर पॉझिटिव्ह, नाही मिळाली तर निगेटिव्ह निगेटिव्ह वाटायला लागतं. म्हणजे सगळ्या निगेटिव्ह पॉझिटिव्हचं कारण आपलाच क्रोध, मोह, मान, लोभ, अपेक्षा हीच कारण आहेत. समजतंय आता तुम्हाला? हा. आणि फार नेगेटिव्हिटीमुळे माणूस डिप्रेशनमध्ये जाईल. अशा जातो. वेळी ज्ञान हा त्यावर परिणामकारक खूप. ठरू शकतो का? खूपच परिणामकारक आहे. निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी दोन्हीपासून मुक्ती मिळवून देतो ज्ञानविधी. पण आपण जागृत राहायला हवं. नंतर निगेटिव्हिटीच्या पक्षात कधी नाही जायचं, पॉझिटिव्हमध्येच राहायचं. रिलेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह राहा, रिअलमध्ये शुद्धात्म्यात राहा, तर मग तुम्ही त्यातून बाहेर पडा. कारण पुस्तकात असं वाचलं होतं की आत्मज्ञानी जो ज्ञानविधी करतात त्यात आधीच्या जन्माची जी कर्म हा. असतात ती जाळून टाकली खूप, जातात. खूप. ते सत्य आहे का? खरी गोष्ट आहे. हां, कर्मबीज जळून जातात, कर्मफळ तर भोगावी लागतात. कर्मबीज जी पुढच्या जन्मासाठी जी पडली होती बघा, ती सारी जाळून टाकली जातात. आता 5 आज्ञांमध्ये राहिलात तर तेवढी जर बिनबियांची फळं येतील. अगदी लहान छोटंसं बीज असेल तर महाविद्या क्षेत्रातलं आयुष्य घालवायला उपयुक्त ठरेल. जय सच्चिदानंद.